आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी। मी रिक्षावाला सुनील पवार बोलत आहे की माझं कुटुंब पूर्ण ह्या रिक्षा व्यवसायावर आहे। आमचे मुख्यमंत्री रिक्षावालेच होते, पण आता मुख्यमंत्री झाल्यानंतर ते रिक्षावाले आहेत ते विसरल्या, पहिली गोष्ट। दुसरी गोष्ट, फक्त त्यांना आता खुर्चीची काळजी आहे, रिक्षावाल्यांची काळजी नाही आहे। त्याच्यानंतर आता रिक्षा व्यवसाय एवढा म्हणजे खराबमध्ये आहे की पाक म्हणजे स्क्रॅपमध्ये गेलेला आहे। एक रिक्षा जर नंबरात यावं म्हणजे 2-2 ते 3-3 तास लागल्यात आणि ते भाडं बसते 40 रुपयाचं। शासनानं पहिला रिक्षावाल्यांच्यावर ऑर्डर काढली की 15 वर्षाचे रिक्षा स्क्रॅप होणार, तर रिक्षावाल्यांनी गावाकडनं कर्ज काढून, बँकेकडनं कर्ज काढून नवीन रिक्षा घेतली। नवीन रिक्षा घेतल्यानंतर ते थोड्या दिवस जातात, तोपर्यंत कोरोना आला, त्याच्यानंतर पूरग्रस्त आलं। त्याच्यानंतर आता सरकारचं मत असं झालं की रोजचं 50 रुपये दंड आकारणार, हा रिक्षावाला भरणार कुठून? हा मोठा प्रश्न आहे। तर माझं सरकारला आणि ह्या शासनाला कळकळीची विनंती आहे की ताबडतोब हा रिक्षाचा रोजचा जो 50 रुपये जो कर्ज आकारला आहे तो ताबडतोब मोकळा करावा, नाहीतर हा रिक्षावाले रस्त्यावर आत्मदहन करतील, हा इशारा देतो। सांगली जिल्ह्यातील सर्व रिक्षाधारक, सर्व टॅक्सीधारक आणि व्हॅनधारक, सर्व वाहनधारकांच्या वतीनं आज केंद्र सरकारनं जे योग्यता प्रमाणपत्र सर्व वाहनांचं त्या ठिकाणी नूतनीकरण करत असताना जर का एक दिवस जरी उशीर झाला तर प्रति वाहनधारक 50 रुपये असा अन्यायी दंड लावलेला आहे। या दंडामुळं अनेकांना लाख-1.5 लाख रुपये सामान्य गोरगरीब रिक्षा चालकाला, वाहनधारकाला भरावा लागत आहे। तो दंड ताबडतोब रद्द व्हावा म्हणून आज या कृती समितीनं एक धडक मोर्चा काढला होता। त्यामध्ये या ठिकाणी आम्ही सहभागी झालो। काँग्रेस पक्ष असेल, मी जयश्री वहिनी असतील, शिवसेना उभाटा गट असेल, नागरिक कृती समिती असेल, राष्ट्रवादी पक्ष असेल, या सर्व नेत्यांच्या माध्यमातून आम्ही आज या ठिकाणी मागणी करतोय की ताबडतोब हा अन्यायी जो दंड आहे तो रद्द व्हावा। आज जो धडक मोर्चा जो निघालेला आहे तो सांगली जिल्ह्यापुरता आहे। आता येणाऱ्या अधिवेशनामध्ये आणि केंद्र सरकारला यांनी शिफारस करून जर का त्या ठिकाणी हा दंड रद्द नाही केला तर त्या ठिकाणी राज्यातल्या, मुंबईच्या ठिकाणी राज्यातले सर्व असे वाहनधारक गोळा होतील आणि तिथं प्रचंड मोर्चा काढून या सरकारला हा दंड रद्द करण्यापर्यंत आम्ही लढत राहू। आपण पाहत आहात राईट न्यूज, बातमी आहे तशी।